आपला शेवटचा पॉइंट ह्याचा होता ना, एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिप. होय. परक्विजिट्स वगैरे ते. आणि ते इथपर्यंत आपण थांबलो होतो, परक्विजिट्स बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉय. हां. ओके. नंतर पुढचा जो पॉइंट आहे तो मेनली क्लॅरिफिकेशन आहे. म्हणजे जे आपण प्रिन्सिपल एजंटचा जो पॉइंट बघितला होता की शेड्यूल 1 मध्ये, की जर प्रिन्सिपल आणि एजंट मध्ये जर कोणती माझी सप्लाय ऑफ गुड्स होत असेल, ओके, आणि विदाउट कन्सिडरेशन होत असेल, तर ते म्हणजे सप्लाय मध्ये येईल. सो त्या रिगार्डिंग काही क्लॅरिफिकेशन दिलेत इन्स्टिट्यूट कडून किंवा सीबीएसई कडून म्हणा, की कोणत्या नेचरचे एजंट या पॅरामध्ये कव्हर होतील. ओके. सो तुम्ही सुरुवातीला बघाल तर ते काय म्हटलंय, supply of goods by a principal to its agent without consideration, where the agent undertakes to supply such goods on behalf of the principal is considered as supply. आणि त्याचप्रमाणे where agent undertakes to receive such goods on behalf of the principal is considered as supply. इथे दोन्ही ठिकाणी तुम्ही जे अंडरटेक्स टू सप्लाय म्हटलंय ना, आणि इथे काय म्हटलंय तर अंडरटेक्स टू रिसीव्ह, त्या दोन्ही ठिकाणी फक्त हायलाइट करून ठेवा किंवा अंडरलाईन करून ठेवा. कारण त्या गोष्टींवरून मेनली हे ठरणार आहे की अशा म्हणजे कोणते एजंट्स या पॉइंटच्या अंडर कव्हर होतील. सो पुढे तुम्ही बघितलं की काही मेन पॉइंट्स दिलेत. तर पहिल्या पॉइंट मध्ये काय म्हटलं की ओनली सप्लाय ऑफ गुड्स अँड नॉट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस कव्हर्ड हिअर. ओके. म्हणजे हा तर एक मेन पॉइंट आहे. म्हणजे जिथे सप्लाय ऑफ गुड्स इन्व्हॉल्व असेल अशाच ट्रान्झॅक्शन इन्क्लूड होतील, आणि जर कुठे सप्लाय ऑफ सर्व्हिस असेल आणि तर जर ती विदाउट कन्सिडरेशन जरी असेल तर ते ट्रान्झॅक्शन इथे कव्हर नाही होणार. ओके. सो दोन मेन पॉइंट काय, तर एक तर सप्लाय ऑफ गुड्स असला पाहिजे आणि दुसरा काय तर विदाउट कन्सिडरेशन असला पाहिजे. त्यामुळे पुढे काय दिलंय की सप्लाय ऑफ सर्व्हिस जर असेल प्रिन्सिपल आणि एजंट मध्ये, ओके, आणि वाईस वर्सा, तर त्यासाठी जर कन्सिडरेशन असेल तरच ते सप्लाय मध्ये येईल आणि मग जीएसटी ला ऍप्लिकेबल होईल. सो हा पॉइंट मेनली सप्लाय ऑफ गुड्सच्या रिलेटेड आहे. ओके. सो आता जे तुम्हाला पुढे दिले ते जास्त महत्वाचं आहे. इन ऑर्डर टू डिटरमाइन वेदर अ पर्टिक्युलर प्रिन्सिपल एजंट रिलेशनशिप फॉल्स विदिन द एम्बिट ऑफ द पॅरा. ओके. म्हणजे आपण जे काय म्हणतो, म्हणजे हा जो पॉइंट आहे, म्हणजे आता प्रिन्सिपल एजंट कोणत्या ह्याच्यात फॉल होतील किंवा कोणत्या टाईपचे एजंट फॉल होतील त्यासाठी काही पॉइंट्स दिलेत त्यांनी. सो इथे काय म्हटलंय की or not, the deciding factor is whether the invoice for the further supply of goods on behalf of the principal is issued by the agent or not. Okay. In other words, the crucial point is whether or not the agent has the authority to pass or receive the title of the goods on behalf of the principal. Okay. So या पॉइंट पासून तुम्ही हायलाइट करून ठेवा, whether or not the agent has the authority to pass or receive the title of the goods. सो ते ठरवण्यासाठी क्रायटेरिया काय दिलेत, वेअर द इनवॉइस फॉर फर्दर सप्लाय इज बिंग इश्यूड बाय द एजंट इन हिज नेम, then any provision of goods from the principal to the agent would fall within the fold of para 3 above. म्हणजे इथे काय म्हटलंय की जर मी एखादा एजंट नेमला असेल माझा, ओके, आणि मी त्याला सप्लाय केले गुड्स, आणि जे एजंट पुढे सप्लाय करतोय गुड्स त्याचं जे इनवॉइस असेल ते त्याने कोणाच्या नावामध्ये बनवलं पाहिजे, तर स्वतःच्या नावामध्ये बनवलं पाहिजे. म्हणजे जे इनवॉइस वर नाव असेल, ओके, सो ते एजंटच असलं पाहिजे. म्हणजे एजंट पुढे जाऊन सप्लाय करतोय असं त्या बिलावरून थोडक्यात म्हणजे दिसून येईल. ओके. सो दिस इज द मेन क्रायटेरिया. म्हणजे हे आपण बघितलं सप्लायच्या केसमध्ये, म्हणजे प्रिन्सिपलने एजंटला सप्लाय केलेत गुड्स आणि पुढे जाऊन एजंट एखाद्या बायरला विकतोय,
ओके. सो ते जे बिल आहे ते कोणाच्या नावामध्ये इश्यू झालं पाहिजे? एजंट कडून, तर एजंटच्या नावामध्ये. हम्म, ओके. आणि हम्म, जर ते एजंटच्या नावामध्ये इश्यू होत असेल, हम्म, तर अशा टाईपचे एजंट आपल्या या पॉइंटमध्ये येतील. आणि जर प्रिन्सिपलच्या नावानेच इश्यू होत असेल, ओके, हम्म, सो ते म्हणजे या पॉइंट मध्ये येणार नाही थोडक्यात तुमचं. हम्म, ओके. सो ह्याचं मेनली क्रायटेरिया काय आहे, तर एजंटला नक्की ऑथॉरिटी आहे की नाही पुढे पास करायची. ओके. की तो फक्त जस्ट काहीतरी म्हणजे सर्व्हिस फॅसिलिटेट करून देतोय, फक्त बायर आयडेंटिफाय करून देतोय, हे न करता त्याच्याकडे ऑथॉरिटी पण असली पाहिजे पुढे जाऊन सेल करण्याची इन इज ओन. काय म्हटलंय, however where the invoice is issued by the agent to the customer in the name of the principal, such agent shall not fall within the ambit of FARA. ओके. म्हणजे मी एखादा एजंट नेमला आणि जर त्याने पुढे सप्लाय करताना जर बिल माझ्या नावानेच पाठवलं, म्हणजे ओके, प्रिन्सिपलच्या. हा प्रिन्सिपलच्या, तर ते हा. आपल्या म्हणजे या पॉइंट मध्ये येणार नाही. ओके. मग या पॉइंट मध्ये येणार नाही म्हणजे ते सप्लाय नाही का, असं का? हा, म्हणजे जर ते विदाउट कन्सिडरेशन होत असेल, म्हणजे हा. प्रिन्सिपल टू एजंट, ओके, आणि जर विदाउट कन्सिडरेशन होत असेल तर ते सप्लाय मध्ये नाही येणार. कारण तुम्ही बघितलं तर इथे काय होतं की एजंट फक्त सर्व्हिस फॅसिलिटेट करून देतो. त्याच्यात म्हणजे ऍज सच एजंट जे आपण म्हणतो किंवा डिस्ट्रीब्युटर म्हणतो की जो पुढे जाऊन स्वतःच्या नावामध्ये बिल सप्लाय करतो, ते इथे कुठेच होत नाही. ओके. आणि जर एजंट त्याच्या नावामध्ये बिल देत असेल म्हणजे स्वतःच्या नावामध्ये, ओके, तर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय होईल, जर प्रिन्सिपल टू एजंट जो सप्लाय आला होत असेल तो पण तुमचा म्हणजे कव्हर होईल या डेफिनेशन मध्ये. पुढे काय म्हटलंय, सिमिलरली वेअर द गुड्स बिंग प्रोक्युअर्ड by the agent on behalf of the principal are invoiced in the name of the agent, then further provision of the said goods by the agent to the principal would be covered by para 3. सो आपण एजंटचे दोन टाईप बघितले होते, एक तर जो पुढे जाऊन सेल करत असेल, हा, आणि दुसरं जो माझ्यासाठी गुड्स विकत घेत असेल. सो इथे दुसरा पार्ट कव्हर केलाय की जेव्हा एखाद्या एजंटने म्हणजे गुड्स प्रोक्युअर करत असेल माझ्यासाठी, सो तो जेव्हा एखाद्या थर्ड पार्टी कडून विकत घेईल तेव्हा ते इनव्हॉइस कोणाच्या नावामध्ये असलं पाहिजे, तर एजंटच्या नावामध्ये. एजंटच्या. आणि तर ते जर इनव्हॉइस एजंटच्या नावामध्ये असेल तर पुढे जाऊन जो एजंट टू प्रिन्सिपल सप्लाय होईल किंवा जे ट्रान्झॅक्शन होईल ते तुमचं पॅरा 3 मध्ये कव्हर होईल. खालती बघितली तर तुम्हाला एक्झाम्पल दिलेत क्लॅरिफिकेशन साठी. अनमोल अपॉइंट्स भोलू टू प्रोक्युअर सर्टेन गुड्स फ्रॉम द मार्केट. इथे थोडक्यात काय तर भोलू एजंट झालाय. नंतर भोलू आयडेंटिफाईज व्हेरियस सप्लायर्स who can provide the goods as desired by Anmol and ask the supplier to send the goods and issue the invoice directly to Anmol. आता तुम्ही इथे बघितलं की हा थोडक्यात बाईंग एजंट आहे तुमचा, आणि तो जे गुड्स विकत घेतोय सप्लायर कडून त्याचा इनव्हॉइस कोणाच्या नावामध्ये बनतोय, तर डायरेक्ट प्रिन्सिपलच्या नावामध्ये बनतोय. बरोबर. ओके. सो इथे काय म्हटलंय, इन दिस सिनारिओ भोलू इज ओनली ऍक्टिंग एज द प्रोक्युअरमेंट एजंट and has in no way involved himself in the supply or receipt of the goods. म्हणजे थोडक्यात काय की तो जस्ट फॅसिलिटेट करून देतोय आणि त्याच्याकडे कुठेही ऑथॉरिटी अशी नाहीये ऍज सच पुढे फर्दर सप्लाय करायची. ओके. सो या क्लॅरिफिकेशनच्या रिगार्डिंग काय आहे, तर हेन्स इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट Bholu is not an agent of Anmol for supply of goods in terms of para 3 of schedule 1. ओके. त्यामुळे हे एजंट टू प्रिन्सिपल जर पुढे ट्रान्झॅक्शन होईल तर ते तुमच्या सप्लाय मध्ये येणार नाही. नेक्स्ट पॉइंट बघा काय म्हटलंय, मेसर्स टिंटिन a banking company appoints Mandar auctioneer to auction certain goods. The auctioneer arranges for the auction and identifies the potential bidders. The highest bid is accepted and the goods are sold to the highest bidder by Messrs Tintin. The invoice for the supply of the goods is issued by Messrs Tintin to the successful bidder. म्हणजे आता तुम्ही बघितलं तर या केस मध्ये पण काय तर जो आपला प्रिन्सिपल आहे त्याच्याकडूनच इनव्हॉइस इश्यू केले जाते, ना की एजंट कडून.
सो नेक्स्ट काय म्हटलंय, ऑक्शनियर इज merely providing the auctioneering services with no role played in the supply of the goods. Even in this scenario, Mandar is not an agent in terms of para 3. ओके. नंतर पुढचं एक्झाम्पल काय म्हटलंय, पुढे पण सेम एक्झाम्पल दिलंय, फक्त तुम्ही पुढे बघाल तर काय म्हटलंय, तर गौतम अपॉइंट्स गंभीर टू ऑप्शन इज पेंटिंग. Gambhir arranges for the auction and identifies the potential bidders. The highest bid is accepted and the painting is sold to the highest bidder. पुढे काय म्हटलंय, the invoice for the supply of the painting is issued by the Gambhir on behalf of Gautam but in his own name. ओके. सो इथे काय झालं की एजंटच्या नावामध्येच बिल पुढे किंवा जे पुढचा जो सप्लाय झालाय तो एजंटच्या नावामध्ये झालाय. सो या ठिकाणी काय होईल की गंभीर विल बी एजंट ऍज पर पॅरा 3. ओके. आणि या केसमध्ये जो प्रिन्सिपल टू एजंट सप्लाय म्हणजे जे ट्रान्झॅक्शन होत असेल ते तुमचं सप्लाय मध्ये येईल थोडक्यात. So इथे बघितलं तर गंभीर is not merely providing auctioneering services but also supplying the painting and has the authority to transfer the title of the painting on behalf of Gautam. ओके. सो मेनली हे क्लॅरिफिकेशनचा पर्पज काय, तर आपण त्या डेफिनेशन मध्ये काय मेन वर्ड बघितला होता की ऑथॉरिटी असली पाहिजे फर्दर सप्लायची, आणि फर्दर सप्लायची ऑथॉरिटी आहे की नाही हे डिसाइड करण्यासाठी काय क्लॅरिफिकेशन दिलाय. त्याप्रमाणे काय म्हटले की ते कशावरून डिसाइड होईल, तर जर एजंट पुढचं जे काय बिल असेल किंवा जर बाय करताना जे आधीचं बिल असेल ते जर एजंटच्या नावामध्येच असेल तर ही विल बी कवर्ड इन पॅरा 3 आणि ते थोडक्यात सप्लाय म्हणून ट्रीट होईल. नेक्स्ट पॉइंट इज अ C&F agent or commission agent takes possession of the goods from the principal and issues invoice in his own name. In such cases, the C&F commission agent is an agent of the principal for the supply of goods in terms of para 3. आता इथे काय म्हटलंय की जे इनवॉइस इश्यू केलं जातं ते कोणाच्या नावामध्ये इश्यू होतं, ते एजंटच्या नावामध्ये. C&F एजंट जनरली इम्पोर्ट एक्सपोर्टच्या केसेस मध्ये जे एजंट असतात त्यांना C&F एजंट. हा एक पॉइंट आहे. अजून क्लॅरिफिकेशन काय दिलंय, तर रवी सेल्स ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस by utilizing the services of Kavi, who is a commission agent as per the APMC. Okay, Kavi identifies the buyers and sells the agricultural produce on behalf of Ravi, for which he charges a commission from Ravi. So या केस मध्ये पण रवी हा तुमचा एजंट आहे, सेलिंग एजंट थोडक्यात. इथे काय म्हटलंय, ऍज पर APMC ऍक्ट, commission agent is a person who buys or sells agricultural produce on behalf of the principal, facilitates buying and selling of agricultural produce on behalf of his principal, and receives by way of remuneration a commission or percentage of the amount involved. So या केस मध्ये पण पुढे जाऊन बघितलं तर काय म्हटलंय, where the invoice is issued by Kavi the buyer is an agent covered under para 3, आणि however in cases where the invoice is issued directly by Ravi to the buyer, commission agent is under the category of agent. सो APMC एजंटच्या केस मध्ये पण डिसाइडिंग फॅक्टर कोणता आहे की इनवॉइस कोणाच्या नावामध्ये इश्यू होतो. ठीक आहे. नंतर काय क्लॅरिफिकेशन रिगार्डिंग डेल क्रेडियर एजंट दिले. सो डेल क्रेडियर एजंट मध्ये थोडा फरक काय असतो की जर मी कमिशन एजंट नेमला म्हणजे जो की डेल क्रेडियर एजंट आहे आणि पुढे तो जाऊन ज्यांना सप्लाय करत असेल, थोडक्यात तो पेमेंटची गॅरंटी पण देतो. तुम्हाला झालं असेल कुठेतरी, इथे बघा काय म्हटलंय, डेल क्रेडियर एजंट इज अ सेलिंग एजंट who is engaged by a principal to assist in the supply of goods or services by contracting potential buyers on behalf of the principal
the factor that differentiate a DCA is that DCA guarantees the payment to the supplier. Okay. हे थोडक्यात डेल क्रेडियर एजंटचं मिनिंग आहे, म्हणजे तो थोडक्यात पेमेंटची गॅरंटी पण देतो. म्हणजे जर कोणत्या बायरने म्हणजे डिफॉल्ट केला तर दॅट विल बी रिइम्बर्स बाय द डेल क्रेडियर एजंट. ह्याचा जनरल एक मिनिंग दिलाय. इथे काय म्हटलंय, where buyer fails to make the payment, DCA makes the payment to the principal on behalf of the buyer, and for this reason commission paid to the DCA may be higher than the normal agent. So हे जनरल एक DCA चा मीनिंग दिलाय. सो याच्या पुढे मेनली क्लॅरिफाय कशावर केलंय की हे जे म्हटलंय की इन ऑर्डर टू गॅरंटी timely payment to the supplier, the DCA can resort to various methods, including extending short-term transaction-based loans to the buyer, or paying the supplier himself, and recovering the amount from the buyer with some interest at a later date. So इथे काय म्हटलंय की त्याला थोडक्यात जी तो जे पेमेंट गॅरंटी जी प्रोव्हाइड करतोय त्यासाठी तो एकतर दोन मेथड फॉलो करू शकतो. एकतर तो बायरला स्वतः एखादं शॉर्ट टर्म लोन देऊ शकतो, किंवा डायरेक्टली सप्लायरला स्वतः पे करून नंतर ती अमाऊंट बायर करून रिकव्हर करू शकतो. सो थोडक्यात या केसमध्ये क्लॅरिफिकेशन कशावर दिलंय, तो जे बायरला शॉर्ट टर्म क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असेल त्याच्यावर जो इंटरेस्ट लागतो तो कोणत्या केसमध्ये व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये इन्क्लूड होईल आणि कोणत्या केसमध्ये नाही होणार, त्याच्यावर हे मेनली क्लॅरिफिकेशन आहे. सो इथे बघा पुढे काय म्हटलंय, this loan is to be repaid by the buyer along with an interest to the DCA at a rate mutually agreed between DCA and buyer. सो तो नंतर ते बाहेर कडून लोन रिकव्हर करेल जे दिलेलं असेल ते. सो आपला मेन पॉइंट आहे सर्क्युलरचा. इश्यू काय दिला इथे, वेदर DCA फॉल्स अंडर द ambit of agent under para 3 of schedule 1. सो DCA कधी para 3 च्या अंडर फॉल होईल आणि कधी नाही होणार. सो इथे हे जे दोन पॉइंट दिले त्याच्यात काय म्हटलंय, the invoice for the supply of goods is issued by the supplier to the customer either himself or through DCA. The DCA does not fall within the ambit of agent. म्हणजे जो मगाशी पॉइंट बघितला तोच, ज्या केसमध्ये इनव्हॉइस हे सप्लायरच्या नेम मध्ये असेल त्यावेळी DCA हा तुमचा पॅरा 3 च्या अंडर येणार नाही, आणि जिथे इनव्हॉइस इज इश्यूड बाय द DCA in his own name, the DCA would fall under the ambit of agent. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? सो नेक्स्ट पॉइंट काय म्हटलंय, वेदर द टेम्पररी शॉर्ट टर्म ट्रान्झॅक्शन बेस्ड लोन एक्सटेंडेड बाय द DCA to the recipient buyer, for which interest is charged by the DCA is to be included in the value of goods being supplied by the supplier, where the DCA is not an agent under para 3 of schedule 1 of the CGSPI. सो इथे जनरली ट्रान्झॅक्शन काय म्हटलंय की आधी काय काय झालंय ते समजून घ्या. पहिलं तर 3 ऍक्टिव्हिटीज झाल्या त्याच्यात. सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम सप्लायर टू द रिसिपियंट, म्हणजे सप्लायर टू द बायर. ओके, नंतर सप्लाय ऑफ एजन्सी सर्व्हिसेस फ्रॉम DCA टू द सप्लायर ऑर द रिसिपियंट ऑर गुड, म्हणजे हे जे DCA ने जे एजन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या असतील त्या, आणि सप्लाय ऑफ एक्सटेन्शन ऑफ लोन सर्व्हिसेस बाय द DCA टू द रिसिपियंट. ओके, सो मेनली सगळ्यांना इश्यू कळलाय का याच्यात नक्की काय आहे ते, म्हणजे काय इश्यू आहे आणि क्लॅरिफिकेशन काय आहे पुढे. म्हणजे आधी इश्यू कळला असेल तर मग आपण पुढे जाऊ. मला नाही कळलं. ठीक आहे, म्हणजे नसेल कळलं तर सांगा, म्हणजे मी अजून एक्सप्लेन करेन. ओके, सो हा पहिलं बघा, ट्रान्झॅक्शन इश्यू नक्की काय आहे. तर समजा ए हा सप्लायर आहे, बी हा तुमचा डेल क्रेडियर एजंट आहे, आणि C हा समजा बायर आहे. ओके, सो या ट्रान्झॅक्शन मध्ये पहिला इश्यू काय म्हटलंय, तर ए आहे तो पहिल्यांदा गुड्स कोणाला देतोय, तो माझ्या डेल क्रेडियर एजंटला, B ला. ओके,
आणि बी पुढे जाऊन सप्लाय कोणाला करतोय तर सी ला करतोय म्हणजे जो बायर आहे त्याला. ओके, फक्त या केस मध्ये काय म्हटलंय इथे तुम्ही पुढे जाऊन बघाल तर इथे काय म्हटलंय वेअर द डीसीए इज नॉट एन एजंट अंडर पॅरा 3. म्हणजे या केस मध्ये काय झालं असेल की जे इनव्हॉइस आहे ते इश्यू कोणाच्या नावावर झालंय तर सप्लायरच्या नावावर झालंय. आणि पॉइंट कशाला आहे तर आता बी ने सी ला जर शॉर्ट टर्म क्रेडिट दिलं असेल, ओके, एक मिनिट मी बेटर एक्सेल ओपन करतो. काढायचा आहे. एक्सेल फाईल दिसते. सिंपल हे म्हणूया एजंट तुमचा हे बायर. बेसिकली काय होतंय प्रिन्सिपल हा जो आहे तो एजंटला सेल टू एजंट इमेज की पुढे जाऊन काय होतंय एजंट कोणाला विकतोय तर एजंट टू बायर. आणि ते एजंट काय करतोय एजंट इज प्रोव्हाइडिंग क्रेडिट फॅसिलिटी and recovering interest. ओके, सो हा जो इंटरेस्ट मिळणार आहे ओके एजंटला तो कोणाकडून मिळणार आहे तर बायरकडून मिळणार आहे. बायर. कारण तो जी क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करतोय ती कोणाला करतोय तर बायरला करतोय. ओके, सो इथे काय म्हटलंय तुमच्या नोट्स मध्ये जा एकदा. फॉर विच इंटरेस्ट इज चार्ज, जे काही त्याने इंटरेस्ट चार्ज केलं असेल इज टू बी इन्क्लुडेड इन द व्हॅल्यू ऑफ गुड्स बिंग सप्लाइड बाय द प्रिन्सिपल. ओके, सो ही जी इंटरेस्टची व्हॅल्यू आहे म्हणजे जी क्रेडिट फॅसिलिटीवर येईल ओके ती इंटरेस्टची व्हॅल्यू जो प्रिन्सिपल सप्लाय करतोय ओके त्याच्यात इन्क्लूड होईल की नाही हा इश्यू आहे मेनली आपला. आणि त्याच्यावर क्लॅरिफिकेशन काय दिलंय ते एकदा बघू. आता इश्यू क्लिअर झालाय बऱ्यापैकी नक्की काय आहे ते. सो फर्स्ट इथे बघा की ऍक्टिव्हिटीज काय काय झाल्या तर सप्लाय ऑफ गुड्स फ्रॉम सप्लायर टू रिसिपियंट. ओके, म्हणजे सप्लायर टू बायर थोडक्यात. नंतर सप्लाय ऑफ एजन्सी सर्व्हिसेस फ्रॉम डीसीए टू द सप्लायर ऑर रिसिपियंट ऑर बोथ. म्हणजे हा एजंट आहे तो सप्लायरला पण म्हणजे सप्लायरला करतोच आहे एजन्सी सर्व्हिस प्रोव्हाइड आणि मे बी रिसिपियंटला पण प्रोव्हाइड करतो. आणि थर्ड ट्रान्झॅक्शन काय तर सप्लाय ऑफ नोट्स दिसतात ना सगळ्यांना. ओके, सप्लाय ऑफ एक्सटेन्शन ऑफ लोन सर्व्हिसेस बाय द डीसीए टू द रिसिपियंट. म्हणजे हे जे पेमेंट आहे ते बायरने सप्लायरला करण्यासाठी तो काय करतोय तो क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो बायरला. सो इथे काय म्हटलंय इट इज क्लॅरिफाईड दॅट इन केसेस वेअर द डीसीए इज नॉट एन एजंट अंडर पॅरा 3 of Schedule 1, the temporary short-term transaction based loan being provided by the DCA to the buyer is the supply of service by the DCA to the recipient on principal to principal basis and is an independent supply. ओके, सो या पॉइंट मध्ये काय म्हटलंय ज्या ठिकाणी डीसीए हा एजंट नाहीये ऍज पर पॅरा 3 म्हणजे जिथे जे इनव्हॉइस आहे ते सप्लायरच्या नावामध्ये इश्यू होत आहे त्या ठिकाणी काय हे जे शॉर्ट टर्म क्रेडिट फॅसिलिटी जी प्रोव्हाइड केली जाते ती कोणाकडून प्रोव्हाइड केली जाते तर एजंट कडून बायरला प्रोव्हाइड केली जाते. ओके, आणि या ट्रान्झॅक्शनचा सप्लायर जे बायरला गुड्स विकतोय त्याच्याशी काहीच संबंध नाही.
ओके, सो इथे काय म्हटलंय, इज अन इंडिपेंडंट सप्लाय अँड इट इज ऑन प्रिन्सिपल टू प्रिन्सिपल बेसिस. ओके, हम्म. सो काय म्हटलंय पुढे, तर देअरफॉर द इंटरेस्ट बिंग चार्ज बाय द DCA would not form part of the value of supply of goods supplied to the buyer by the supplier. म्हणजे हे जे प्रिन्सिपल बायरला गुड्स सेंड करतोय त्याच्या व्हॅल्यू मध्ये ही इंटरेस्टची व्हॅल्यू कुठे येणार नाही. हम्म. ओके, सो मेन इश्यू हाच होता की ती जी इंटरेस्टची व्हॅल्यू आहे ती प्रिन्सिपल टू बायरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्क्लूड होईल की नाही. ओके, ती अदरवाईज टॅक्सेबल होऊ शकते. म्हणजे एजंट टू बायर हे जे ट्रान्झॅक्शन झालंय त्यांचं एक्सटेन्शनचं, त्याच्या अंडर ती टॅक्सेबल होऊ शकते. पण आपला इथे इश्यू काय होता की प्रिन्सिपल टू बायर हे जे ट्रान्झॅक्शन झालंय त्याच्यात ती व्हॅल्यू इन्क्लूड होईल की नाही. क्लॅरिफिकेशन काय दिलंय, पण ही हा पण हे इन्क्लूड होणार नाहीत जेव्हा तेव्हा म्हणजे जेव्हा एजंट हा आपण एजंट म्हणून डिक्लेअर नाही करत होत ना, म्हणजे तो आपल्या नावाने इन्व्हॉइस नाही काढत. बरोबर, म्हणजे जेव्हा सप्लायरच्या नावाने इन्व्हॉइस निघत असेल त्या ठिकाणी ती इन्क्लूड होणार नाही. ओके, हे ट्रान्झॅक्शन होत. हा, आणि पुढे दिलंय की पुढच्या ह्याच्यात काय पॉईंट दिलाय की पुढच्या ह्याच्यात डिफरन्स एवढाच आहे इश्यू मध्ये. पुढचा पॉईंट डिफरन्स एवढाच आहे की DCA इज अन एजंट ऍज पर पॅरा 3. ओके, बाकी ट्रान्झॅक्शन तुमची सेम आहे. सो त्या केसेस मध्ये आधी ऍक्टिव्हिटीज बघू काय काय झाल्यात. की सप्लाय ऑफ गुड्स बाय द सप्लायर टू द DCA. ओके, म्हणजे एजंटला होत आहेत. नंतर फर्दर सप्लाय ऑफ गुड्स बाय द DCA टू द रिसिपियंट. ओके, आणि हे जे हा जो सप्लाय होईल तो कोणाच्या नावावर होईल तर DCAच्या नावावरच होईल. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज सप्लाय ऑफ एजन्सी सर्व्हिसेस, म्हणजे जे एजन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड होतात त्या. आणि फोर्थ काय येतं, एक्सटेन्शन ऑफ क्रेडिट बाय द DCA टू द रिसिपियंट. So clarification बघा काय येतं. It is clarified that in cases where the DCA is an agent under para 3 of schedule 1 of the CGST Act, temporary short-term transaction based on credit being provided to the buyer no longer retains its character of an independent supply and is subsumed in the supply of the goods by the DCA to the recipient. Okay. तो इथे काय म्हटलंय, आता आपला DCA हा एजंट आहे ऍज पर पॅरा 3. ओके, सो हे जे एक्सटेन्शन सर्व्हिस तो प्रोव्हाइड करतोय ते कशाचा पार्ट आहे की जे DCA कडून बायरला गुड्स प्रोव्हाइड केले जातात ते ट्रान्झॅक्शन आहे. ओके, त्या ट्रान्झॅक्शन मध्ये जे एक्सटेन्शन ऑफ क्रेडिट आहे ते पण इन्क्लूड होईल. सो पुढे जाऊन काय म्हटलंय, इट इज एम्फसाइज दॅट द ऍक्टिव्हिटी ऑफ एक्सटेन्शन ऑफ क्रेडिट बाय द DCA टू द रिसिपियंट would not be considered as a separate supply as it is in the context of the supply of goods made by the DCA to the recipient. It is further clarified that the value of the interest charged for such credit would be required to be included in the value of supply of goods by the DCA to the recipient. सो हे मेनली तुम्ही हायलाइट करा की कशात इन्क्लूड होईल, तर इन्क्लुडेड इन द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ गुड्स बाय द DCA टू द रिसिपियंट. सो हे जे इंटरेस्ट लागेल ते कोणत्या ट्रान्झॅक्शन मध्ये इन्क्लूड होईल, DCA टू द रिसिपियंट याचं जे इनव्हॉइस निघेल त्याच्यात ते इंटरेस्ट पण इन्क्लूड होईल तुमचा. ओके, सो इथे व्हॅल्यू इन्क्लूड होणार आहे, फक्त इन्क्लूड कशात होणार आहे तर DCA टू रिसिपियंट या ट्रान्झॅक्शन मध्ये ते इन्क्लूड होईल आणि नॉट प्रिन्सिपल टू एजंट. सो हे कळलंय सगळ्यांना. ते एक्झाम्पल लिहून घेतलं का, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी जर काय लिहायचं असेल तर. घेतो. त्यात असं इथे काही जास्त लिहिता येत नाही. हे फक्त ना एकदा म्हणजे तुम्हाला समजेल असं एकदा फॉर्म मध्ये लिहून घ्या, म्हणजे कोणत्या ट्रान्झॅक्शन होत आहेत आणि नक्की इश्यू काय आहे त्यात.
म्हणजे इथपर्यंत तुमची सिच्युएशन लिहून घ्या नक्की इश्यू काय वेदर इंटरेस्ट टू बी इन्क्लुडेड इन व्हॅल्यू ऑफ सप्लाय आणि मग त्याचे 2 पार्ट करा इफ डीसी इज नॉट एन एजंट आणि मग डाऊन एरो करून इंटरेस्ट विल नॉट बी इन्क्लुडेड आणि राईट साइडला डीसी इथे एजंट असतो एवढं सगळं वाचण्यापेक्षा तुम्हाला झालं लिहून आहे हो. सो हा एजंटचा पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना हो. म्हणजे आधी तर आपण जनरल एजंटचा बघितलं त्याच्यात क्रायटेरिया काय होता तर इनव्हॉइस कोणाच्या नावावर इश्यू होते आणि दुसरं डेलिक्रेडियर एजंट मध्ये मेनली क्लॅरिफिकेशन कशावर होतं तर जे क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जातील त्याच्या इंटरेस्ट रिलेटेड आता तुम्ही बघितलं तर शेड्यूल 1 मधले 3 पॉईंट आपले कव्हर झालेत आता चौथा पॉईंट काय होता तर इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिसेस ओके सो त्या इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिस मध्ये काय म्हटलं होतं की एक तर ते रिलेटेड पर्सन मध्ये असलं पाहिजे किंवा प्रॉमिस एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया ओके नंतर दुसरा महत्वाचा मुद्दा काय होता तर विदाउट कन्सिडरेशन असलं पाहिजे आणि तिसरा मेन पॉईंट काय होता तो रिलेटेड टू बिझनेस असलं पाहिजे ओके सो याचे रिलेटेड एक्झाम्पल्स बघा काय काय दिलेत Jumro Associates received legal consultancy services from its head office located in Malaysia. The head office has rendered such services free of cost to its branch office. Since Jumro Associates and the head office are related person, service received by Jumro Associates will qualify as supply even though the head office has not charged anything from it. सो इथे काय म्हटलंय तर ते रिलेटेड पर्सन म्हणजे रिलेटेड पर्सन म्हणजे कोणत्या क्रायटेरियानुसार आहेत तर तुम्ही काय बघितलं त्यांचं रिलेशन काय तर हेड ऑफिस आणि ब्रांच ऑफिस आहे ओके सो तुम्ही आपण एक पॉइंट बघितला होता की 1 पर्सन कंट्रोल्स द अनदर ओके सो जनरली काय तर ब्रांच ऑफिस मधले म्हणजे जे कंट्रोल आहे तो कुठून केला जातो तो हेड ऑफिस मधून केला जातो सो आपल्या तिन्ही म्हणजे कंडिशन सॅटिस्फाय होतं एक तर रिलेटेड पार्टीज आहेत त्या नंतर विदाउट कन्सिडरेशन आहे आणि बिझनेसच्या पर्पज मध्ये सो कारण हे लिगल कन्सल्टन्सी सर्व्हिस आहे सो त्यामुळे ते तुमचं म्हणजे सप्लाय म्हणून ट्रीट केलं जाईल नेक्स्ट एक्झाम्पल काय तर a proprietor registered in Delhi had sought architect services from his son located in US with respect to his newly constructed house in Delhi. ओके सो मला तुम्ही सांगा की हे जे ट्रान्झॅक्शन आहे पर्टिक्युलर सो ते सप्लाय मध्ये येईल की नाही येणार नाही कारण का ते स्वतःच्या घरासाठी आहे ना म्हणजे बिझनेसला नाही येत आहे बरोबर ते जरी रिलेटेड पार्टी कडून असेल तरी ते कशासाठी येतं फॉर पर्सनल पर्पज आहे ओके म्हणजे अदर दॅन बिझनेस आहे आणि दुसरी जर एखादी केस असती तर की त्याने आर्किटेक्टर सर्व्हिस जर त्याच्या एखाद्या शोरूम साठी किंवा शॉप साठी वगैरे घेतली असती तर ते तुमचं थोडक्यात सप्लाय मध्ये आलं सप्लाय झालं ओके सो इथे पॉइंट काय म्हटलं इट विल नॉट क्वालिफाय एज सप्लाय सिन्स द सेम हॅज नॉट बीन रिसिव्ड इन द कोर्स ऑफ बिझनेस आता या मीटिंगचा हे संपत आलाय टाइम मी तुम्हाला वेगळी लिंक पाठवतो एंड करून हा चालेल